सर्वांना जय जिजाऊ. ज्यांनी महिलांना शिक्षण मिळावं यासाठी आयुष्यभर काम केलं, त्यांच्या संदर्भात जर काही प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर त्याच्यावर व्यक्त होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी महिलांना शिक्षण मिळावं म्हणून आयुष्यभर काम केलं आणि त्यांच्या त्याच विचारावर, त्या शिक्षणाच्या जोरावर आज महिला स्वतः मोठं झाल्यानंतर त्यांचेच विचार पायदळी तुडवण्याचं काम करत आहेत. तर ती महिला कोण असेल तर याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मेधाबाई कुलकर्णी आहेत. मेधाबाई कुलकर्णी ह्या लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे त्या खासदार आहेत. मग त्या खासदार झाल्यानंतर धर्मनिरपेक्ष संविधानाची शपथ घेतली त्यांनी आणि धर्मनिरपेक्ष संविधानाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक घटकापर्यंत समानता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवणं गरजेचं असतं. मात्र तसं न करता त्याचा त्यांना विसर पडला आहे आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी अगदी पुणे शहरात कुठंही वडांचं झाड त्यांना भेटलं नाही किंवा वडाचं झाड दिसलं नाही. डायरेक्ट त्यांनी फुलेवाड्यामध्ये येऊन काही महिलांना सोबत घेऊन, मीडिया सोबत घेऊन, दोरा गुंडाळत, पाणी फिरवत अगदी फेऱ्या मारल्या आणि अंधश्रद्धा प्रचंड पसरवण्याचं काम केलं. फुले दाम्पत्याने काय काम केलंय आणि आपण त्यांच्या वाड्यात जाऊन काय काम करतोय हे आजपर्यंत तरी मेधाबाई कुलकर्णीला समजलेलं नाही. हेच या त्यांच्या भूमिकेवरून सिद्ध होतंय. मेधाबाई कुलकर्णी यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी विचारते की मेधाबाई, फुले दाम्पत्याने ठराविक कुठल्या स्त्रियांसाठी काम केलेलं नाही. इथल्या प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य मिळावं, स्त्रीला सुख लाभावं, स्त्री मुक्त व्हावी, जाचं काठीतून म्हणून काम केलं. ब्राह्मणांच्या मुलींना शिकावं म्हणून शाळा चालू केली. ब्राह्मणांच्या मुलींचं केशवपण थांबावं म्हणून नाव्यांचा संप घडवून आणला. इथल्या महिला मुली विधवा झाल्यानंतर तशाच राहून नाही तर त्यांना पुनर्विवाहाचा कायदा लागू व्हावा, पुनर्विवाह करण्याची सहमती समाजाने द्यावी याच्यासाठी काम केलं. म्हणजे महिला जाचं काठीतून आणि इथल्या क्रूर परंपरेतून मुक्त व्हाव्यात यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. हे सगळं तुम्ही विसरून गेलात. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहे ना, त्याचं श्रेय फुले दाम्पत्याला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाला जातं. आणि त्यांनी संघर्ष केला म्हणून आज हे सगळं आम्ही बोलतो किंवा हे सगळं आम्हाला भेटलेलं आहे. पुरातन विभागाचे नियम सांगतात की पुरातन अगोदर असे होते, नंतर असे आहे. पण इथं महाराष्ट्रात आम्ही राहतो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. म्हणून पुरातन विभागापेक्षा आम्ही ठळकपणे एक गोष्ट सांगू इच्छिते की ज्यांनी अंधश्रद्धा संपावी यासाठी आयुष्यभर काम केलं, त्यांच्या वाड्यात जाऊन तुम्ही जर अंधश्रद्धा पसरवण्याचं काम मेधाबाई करत असताल तर तुमच्या या कृतीचा जाहीर धिक्कार करते. थांबते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय भीम.